आणि यानंतर पुण्यातल्या वृद्धाश्रम वादासंदर्भातली बातमी। जमिनीच्या मागणीसाठी वृद्धांना थंडी वाऱ्यात उघड्यावर ठेवून वेठीला धरणाऱ्या दादासाहेब गायकवाडचं खरं रूप एबीपी माझानं समोर आणलं। त्यानंतर पोलीस आणि समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत गायकवाडच्या तावडीतून 13 वृद्धांची सुटका केली आणि जनसेवा फाउंडेशन या वृद्धाश्रमात हलवलं। मात्र अजूनही गायकवाडकडे सोपवलेल्या प्रकाश पुरोहित या आजोबांचा ठावठिकाणा समजलेला नाही। नातेवाईकांनी पुरोहितांना ससून रुग्णालयात सोडून दिल्यानंतर त्यांना उपचारानंतर गायकवाडकडे सोपवलं होतं। मात्र त्यांना पुन्हा ससूनमध्ये 12 डिसेंबर 2024ला सोडल्याचा त्याचा दावा आहे। दरम्यान पोलीस या दाव्याची पडताळणी करतायत। कालपासून गायकवाड पोलिसांच्या ताब्यात आहे। पुरोहितांचं काय झालं याचा तपास सुरू आहे, मात्र अजूनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही। मुळामध्ये ससून रुग्णालयाकडनं आमचे जे परिचित आहेत प्रकाश पुरोहित यांची काहीच माहिती मिळत नाहीये। आधी त्यांनी सांगितलं की आम्ही 4 डिसेंबरला त्यांना त्या रिहॅब सेंटरमध्ये ॲडमिट केलं। आता मला असं कळतंय की त्यांना 12 फेब्रुवारीला परत आणण्यात आलं। हे जे त्या दादासाहेब गायकवाडांनी सांगितलं मला की माझ्याकडे ते ॲडमिट होते, 1.5 महिना त्यांनी ट्रीटमेंट घेतली आणि परत आजारी पडल्यामुळे मी त्यांना ससूनला ॲडमिट केलं। तर माझा प्रश्न हाच आहे की जर त्यांच्याकडे सगळे डिटेल्स होते तर त्यांनी बेवारस म्हणून काय ॲडमिट करून घेतलं आणि ससूननी जर त्यांना पाठवलं होतं तर ससूननी त्यांना बेवारस म्हणून काय ॲडमिट करून घेतलं। हा साधा सोपा प्रश्न आहे, कारण की याच्यामध्ये प्रकाश पुरोहित कुठे आहेत हे अजून कोणालाच कळत नाही आहे। आणि पुण्यातल्या या वृद्धांच्या हेळसांड प्रकरणाची आता चौकशी केली जाणार आहे। एबीपी माझाच्या बातमीची सरकारने दखल घेतली आहे। 3 अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीची तातडीने स्थापना करण्यात आली असून वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आदेश दिलेले आहेत। वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सहसंचालक पल्लवी सापळे या समितीच्या प्रमुख असतील। वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे आणि गजानन चव्हाण या समितीवर असतील। पल्लवी सापळे आज तातडीने मुंबईहून पुण्यात जाऊन तपास सुरू करणार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।